गांधींनी आरक्षण संपवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करण्यात आले। आरक्षण आमच्या हक्काचे, आरक्षण आमच्या हक्काचे। या आंदोलकांशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी। मुंबईच्या आझाद मैदानावरती आज राहुल गांधीचा निषेध व्यक्त करत आरपीआयच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत काही या ठिकाणचे आरपीआयचे नेते आहेत। सर, काय सांगाल, एकंदरीतच काय या आंदोलनाचं स्वरूप आहे? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे नेहमी पहिल्यांदा शांततेच्या मार्गानेच आंदोलन करत असतं। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं आरक्षणाबद्दल, त्याबद्दल आज शांततामय रीतीने आज आझाद मैदानामध्ये आम्ही आंदोलन करत आहोत। पण जर यांना ही शांततेची भाषा काँग्रेसला आणि राहुल गांधींना कळाली नाही तर रिपब्लिकन पार्टीच्या स्टाईलमध्ये यांना महाराष्ट्रभर आंदोलनाला सामोरं जायला लागेल। फॉरेनला किंवा अमेरिकेला जाऊन आरक्षण विरुद्ध भूमिका घेतात, बाबासाहेबांच्या संविधानाच्या भूमिका घेतात, हे त्यांचं डबल म्हणजे त्यांची दुतोंडी भूमिका ही आज देशासमोर आणि जगासमोर आलेली आहे। राहुल गांधी यांनी गेल्या वेळेला संविधानाच्या नावाखाली मतं मिळवली किंवा आरक्षण जाणारे असा अपप्रचार करून मतं मिळवली। त्याच राहुल गांधींनी मात्र आरक्षणाच्या विरोधात तिथं अपप्रचार करावा अमेरिकेला आणि तो अपप्रचार केला। त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा त्यांचा निषेध करत आहे आणि राहुल गांधीची दुतोंडी भूमिका इथून पुढे रिपब्लिकन जनता, आंबेडकर जनता सहन करणार नाही। काल झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये त्यांना आंबेडकरी जनतेने चांगलं मतदान केलेलं आहे, परंतु आज मतदान झालं, त्यांचं काम झालं आणि त्यांनी आता संविधानाच्या विरोधात ते घोषणा देत आहेत। आरक्षणाच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केले। त्या वक्तव्याच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब पक्षाच्या वतीने आणि मुंबई प्रदेशच्या वतीने आम्ही सर्वजण आज त्या राहुल गांधींचा तीव्र असा निषेध करत आहोत। तीव्र स्वरूपाच्या आंदोलनकर्त्यांकडून प्रतिक्रिया उमटत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।